नमस्कार, मी शिवानी अरसूळ. आज आपल्या इथे पासआउट स्टुडंट आलेले आहेत, गौरी भालिया आणि मयुरी काकडे. सो वेलकम गौरी अँड मयुरी. टीम MNVTI कडनं तुमचे खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. माझा पहिला प्रश्न गौरीसाठी असेल. गौरी, तू MNVTI मधनं कुठला कोर्स कंप्लीट केला आहेस? मी MNVTIमधून 2 इयर्सचा फुल टाईम कोर्स कंप्लीट केला आहे. तो होता डिप्लोमा इन ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग. ओके. त्याला काही क्रायटेरिया वगैरे आहे का? नाही. ठीक आहे. माझा दुसरा प्रश्न मयुरीसाठी असेल. मयुरी, तू कुठला कोर्स केलेला आहेस MNVTI मधनं? मी MNVTIमधून फुल टाईम ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंगचा कोर्स केलेला आहे. ओके. आता सध्या तू काय करतेस आणि कुठे असतेस? मी पुण्यामध्येच आहे. मी ॲक्च्युली नॅशनल आणि इंटरनॅशनल ब्रँड्समध्ये काम केलेलं आहे. सो करंटली मी आत्ता आदित्य बिर्लाचा तरुण तेलानीचा एक ब्रँड आहे, जो आदित्य बिर्लाबरोबर कॉम्बिनेशनमध्ये आहे. तर त्यांच्या ब्रँडचं नाव आहे तस्व. सो ते पूर्ण मेन्सवेअर ब्रँड आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण इथनिक वेअर जसं की शेरवानी, कुर्ताज, कुर्ताबंदी सेट्स म्हणजे मेन्सचे सगळे ऑप्शन्स तिथे अवेलेबल आहे. सो त्यांच्या ब्रँडसाठी मी ॲज अ फॅशन स्टायलिश म्हणून काम करते. 2 वर्ष झाले मी तिथेच काम करते आता. ओके, ग्रेट. तुझी जर्नी सांगू शकशील तू शॉर्टमध्ये? कॉलेज थ्रू ते तिथपर्यंत? माझी कॉलेज टू जॉबपर्यंतची म्हणजे आत्तापर्यंतची जर्नी खूप छान आहे. मला वाटलं नव्हतं की मी नाही का असं कॉलेजनंतर मी म्हणजे माझी एवढी ग्रोथ होईल किंवा काय. मला कॉलेजमधून खूप असा कॉन्फिडन्स भेटला आणि VM माझं बॅकग्राऊंड आहे. पण मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होते, जो VM सब्जेक्ट आम्हाला होता, तर त्याच्यामध्ये मी खूप डाऊनला होते. म्हणजे मला बिलकुल जमत नव्हतं काही. ज्यावेळेस अच्छा. मी प्रॅक्टिकली ते सगळं करायला लागली, त्याच्यामध्ये मी VMमध्ये एवढी परफेक्ट झाले की मला आता स्वतःहून खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज येतात की VMसाठी तुम्ही कराल का म्हणून. सो कॉलेजचा खूप जास्त असा सपोर्ट आहे मला की VMसाठी किंवा ह्या फील्डसाठी. ओके. पुढचा प्रश्न गौरीसाठी असेल. गौरी, तू सध्या काय करतेस? मी आत्ता बुटीकमध्ये जॉब करते आहे. ते आहे बॉबिन बुटीक म्हणून. मी ओके. तिथं असिस्टंट डिझायनर आणि बुटीक मॅनेजर म्हणून काम करते. कॉलेजमध्ये असताना तुम्ही कुठले स्किल्स शिकलात, ज्याचा उपयोग तुला आता तुझ्या सध्या ओके. करंटली जिथे जॉब करते तिथे होतोय? मेनली करिअर स्किल आणि सॉफ्ट स्किल. त्या लेक्चर्समध्ये खूप काही शिकवायचे मॅम. ओके. इंग्लिश स्पीकिंग मेनली होतं आणि खूप काही गोष्टी ते प्रॅक्टिकली शिकवायच्या, जे आम्हाला आत्ता जॉबमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. जसे की कम्युनिकेट करणं किंवा क्लायंटशी क्लायंटशी कम्युनिकेट कसं करणं. बोलायचं किंवा ओव्हरऑल तुमच्या टीमसोबत कसं बोलायचं. जे मॅनर्स असतात किंवा कसं पुढे तुम्हाला त्याचा उपयोग होईल, ते सगळं शिकवलं. ओके. कोर्स करत असताना तुम्हाला इंटर्नशिप वगैरे असते का? हां, इंटर्नशिप असते. 3 मंथ्स असते. ओके. सो इंटर्नशिपमधनं काय शिकायला मिळतं आणि इंटर्नशिप कॉलेज प्रोव्हाईड करतं की तुम्ही तुमचं हां, पाहता? इंटर्नशिप कॉलेजच प्रोव्हाईड करतं. ओके. प्लेसमेंट तेच देतात. जसं स्टुडंट्सला ज्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे किंवा त्यांना ते करायचं आहे. जसं की मला म्हणजे आमचं बॅकग्राऊंड बिझनेसचं आहे. तर मला पण पुढे बिझनेसच करायचा आहे. तर मी बुटीकमध्ये जॉइन झाले. ते होतं किड्सवेअरचं. तर किड्सवेअरमध्ये स्टिचिंगपासून स्टार्ट टू एंड सगळ्या गोष्टी मी तिथे शिकले. मोस्टली स्टिचिंग जास्त होतं तिथे. ओके. पुढचा क्वेश्चन मयुरीसाठी असेल. अ, तू मगाशी म्हटलीस की VMचं पाहतेस. सो VM मीन्स काय? VM मीन्स तुम्ही एखाद्या ब्रँडमध्ये जाता म्हणजे कुठल्या स्टोअरमध्ये जाता, तर तुम्हाला तो जो स्टोअरमध्ये जे कलर कॉम्बिनेशन्स दिसतात, विंडो डिस्प्ले दिसतं किंवा जो स्टोअरचा लेआउट जो असतो, ते सगळं मॅनेज एक VM करतो. मग VMच ठरवतो की तुम्ही कुठे काय डिस्प्ले केलं पाहिजे, कॉम्बिनेशन्स कसे असले पाहिजे किंवा मिसमॅच कसे असले पाहिजे किंवा नवीन ज्यावेळेस तुमच्याकडे कुठले आउटफिट रिसीव्ह होतात ब्रँडचे किंवा नवीन डिझाईन्स ज्यावेळेस लॉन्च होतात, तर ते VM डिसाईड करतो की त्याचं तुम्ही डिस्प्ले कसा करणार. आणि VM हे एक असं असतं की ज्यावेळेस तुम्ही एक छान डिस्प्ले केला, तर तो एक सायलेंट तुमच्यासाठी मेसेज. प्रमोशन करणारा ओके. एक पार्ट असतो. की ओके. सपोज तुम्ही विंडोला एखादा छान ड्रेस किंवा त्याच्याबरोबर ॲक्सेसरीज किंवा अशा सगळ्या गोष्टी जर तुम्ही मॅनिक्विनला पाहिल्या, तर तुम्हाला ॲज इट इज ते घ्यायची इच्छा होते. सो VMचं काम तेच असतं की तुम्ही कलर कॉम्बिनेशन्स किंवा डिस्प्ले कसा ठेवता, लेआउट कसा ठेवता स्टोअरचा किंवा सगळं म्हणजे त्याच्यामध्ये सगळं येतं. लाइटिंग येतं, स्टोअरचे फ्रेग्रन्स येतात किंवा कलर थीम्स येतात. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतात VMमध्ये. ह्याचं सगळं नॉलेज आपल्याला डिझायनिंगच्या कोर्समध्येच भेटतं.
ओके. मीन्स जो आपला 2 आणि 3 वर्षांचा डिझायनिंग कोर्स आहे हो, DM आणि FN. हो. सो ह्यात सगळं नॉलेज हो, ॲक्चुअली प्रोव्हाईड डिझायनिंगच्या केलं जातं. कोर्समध्ये बेसिकच आपल्याला खूप शिकायला मिळतं, ज्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन्स असतं, बॉडी टाइप्स असतात, मॅनिक्विन डिझायनिंग असतं, पॅटर्न मेकिंग्स असतात. हे सगळं आपल्याला VMमध्ये कामाला येतं. ओके. सो आता ज्या काही स्टुडंट्स एज्युकेशन घेत आहेत, तर मग त्यांना रिटेलमध्ये काय जॉब अपॉर्च्युनिटीज असतील? रिटेलमध्ये VMसाठी पण आहे, सेल्स पर्सन आहे. ॲक्चुअली VMचे जॉब्स असे डायरेक्ट ओपनली कुठेच भेटत नाही. तुम्हाला सेल पर्सनमधूनच तुम्हाला VMच करावं लागतं. ओके. तुम्हाला स्टोअर मॅनेजरचा जॉब मिळतो. तुम्हाला डिपार्टमेंट मॅनेजरचा पण जॉब मिळतो. कॉस्ट्यूम डिझायनिंगसुद्धा तुम्ही करू शकता किंवा स्टायलिंगसुद्धा तुम्ही कुठल्या पण ब्रँडमध्ये करू शकता. ओके. पुढचा क्वेश्चन गौरीसाठी असेल. गौरी, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज मीन्स ग्रूमिंग सेशन्स टाईप वगैरे होतात का कॉलेजमध्ये? हां, कॉलेजमध्ये आउट ऑफ सिलेबस खूप काही गोष्टी शिकवल्या जातात. म्हणजे वेगवेगळे सेशन्स घेतात. बाहेरून जे इंडस्ट्रीमधली लोकं आहेत मोठमोठ्या पोस्टवरती, त्यांना बोलवतात किंवा मग छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटीज घेतात. एक ठसा एक्झिबिशन होतं. त्यात आम्ही वेगवेगळ्या फॅब्रिक्स आणून त्याच्यावर टाय अँड डाय केलं होतं आणि त्याच्यावरती ब्लॉक प्रिंट्स पण केल्या आणि ते प्रॉडक्ट्स बनवले त्याचे. लाईक साडीज, ब्लाउजेस, कुशन कव्हर्स, ओके. बेडशीट्स. ते सगळी प्रोसेस स्टार्ट टू एंड आम्हाला शिकवली आणि ती आम्ही मग एक्झिबिशनमध्ये सेल पण केलं ॲज अ प्रॉडक्ट म्हणून. ओके. फॅशन डिझायनिंगच का चूज केलंस तू? ॲक्च्युली मला खूप आवडतं फॅशन रिलेटेड आणि थोडंसं आर्ट रिलेटेड पण. ओके. त्यामुळे मी ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. ओके. पुढचा क्वेश्चन मयुरीसाठी असेल. मयुरी, तू जे काही नॉलेज MNVTIमधनं घेतलंस, सो त्याचा आता तुला यूज कसा होतोय असं तुला वाटतं? ॲक्चुअली मला पण आता जसं तुम्ही ह्यांना प्रश्न विचारला, की डिझायनिंगच का चूज केलं? डिझायनिंग ॲक्चुअली ज्यांच्यामध्ये खूप सारी क्रिएटिव्हिटी किंवा ज्यांना कलर्स बरोबर खेळायला आवडतं किंवा काहीतरी वेगवेगळं करायला आवडतं, त्यांनी नक्कीच डिझायनिंग चूज करावं. कारण की त्याच्यामध्ये खूप सारं काही-काही करता येईल करियर म्हणून. आणि मला MNVTIमधून जर सांगायचं गेलं तर खूप सारा सपोर्ट किंवा म्हणजे असं म्हणतात ना, इनव्हिजिबल जो एक पुशअप असतो ना, तो खूप भेटलेला आहे. इथूनच म्हणजे खूप सारी असं कॉन्फिडन्स आलेला आहे किंवा इंटर्नशिप केली तर त्याच्यामधून एक असं कॉन्फिडन्स भेटला, की हां, आपण अजून काहीतरी करू शकतो किंवा काय. सो इंटर्नशिप थ्रू पण तुमचं खूप हो. हे होतं, हो, इम्प्रूव्हमेंट होते. इम्प्रूव्हमेंट खूप सारी होती. सो ह्याच्यामधून खूप काही शिकायला मिळतं. डिझायनिंग म्हणजे फक्त असं नाही, की तुम्ही स्वतःच चांगले दिसा किंवा सुंदर दिसणं म्हणजे डिझायनिंग नाही. तुम्ही ज्यावेळेस समोरच्याचे इश्यूज सॉल्व्ह करता डिझायनिंगमधून, की एखाद्याला म्हणजे नाही समजत. आता मी खूप सारे कस्टमर्स असे बघते, की त्यांना नाही कळत काय शॉपिंग करायची. म्हणजे त्यांचं लग्न असतं, पण ते येतात तर त्यांना नाही कळत, की काय घालायचं, काय नाही. सो स्टायलिश असा एक पर्सन असतो, की तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात त्यांच्या थ्रू. ओके. सो आता जे काही 10th पास आउट आहे, 12th पास आउट आहेत, तर त्यांनी MNVTIमध्येच का ॲडमिशन घ्यावं फॅशन डिझायनिंगसाठी असं तुझ्या मते? काय बेस्ट आहे? व्हाय MNVTI? MNVTI बेस्टच आहे कारण की इथले टीचर्स वगैरे खूप फ्रँक आहेत आणि तुम्ही एक क्वेश्चन तुम्ही 10 वेळा मॅमला विचारा. जसं पूजा मॅम, माझ्या वेळेस शिवानी मॅम होत्या. सो आम्ही सारखं इरिटेट करायचो, पण आम्हाला ते रिपीटेडली नाही का म्हणजे असं कधीच इरिटेट होऊन किंवा चिडून असं कधी बोलले नाही त्यांनी, की तुम्हाला सांगितलं एकदा आम्ही किंवा काही नाही का असं. मला VM खरंच त्यावेळेस काहीच येत नव्हतं, पण मला त्याच्यामधून इतकं म्हणजे रिपीटेडली त्यांनी मला इथे इतकं एक्सप्लेन केलं, की मी त्यातच करियर केलं. ओके. त्याच्यामुळं MNVTIचा खरंच खूप म्हणजे सगळ्यांनाच चांगला सपोर्ट आहे, असं मला वाटतं आणि MNVTIमध्ये ॲडमिशन जर घेतलं तर तुम्हाला खरंच म्हणजे पर्सनली तुमची डेव्हलपमेंट खूप जास्त होईल आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज कॉलेजमध्ये चालू असतात, की गेस्ट लेक्चर्स होतात. माझे स्वतःचे 2 गेस्ट लेक्चर्स इथे ऑलरेडी झालेले आहेत. नाईस. प्लस खूप म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा स्किल्स खूप असतात. फॅशन शोज होतात. त्याच्यामधून तर खूप जास्त म्हणजे बूस्टच मिळतं, की तुम्ही खूप काही-काही करू शकता वगैरे. सो MNVTIला घेऊ शकता. असं. ओके. ठीक आहे. MNVTIमध्ये शिकत असताना एखादा एक्सपिरियन्स शेअर करू शकतेस तू तिथला एखादा?
एम एन विटायला शिकत असताना आमचा एक फॅशन शो झाला होता. तर त्याच्यामध्ये माझं स्टिचिंग बिलकुल चांगलं नव्हतं, अजूनसुद्धा चांगलं नाही आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला पूजा मॅमच होत्या त्यावेळेस. आम्हाला एक थीम होती, तर त्या थीममध्ये जो मी ड्रेस बनवला होता, तो ड्रेस मी पूर्ण एका रात्रीमध्ये रेडी केला होता. त्याच्यामध्ये मला ओके. कॉन्फिडन्स माझ्यावरती आला, की मी काहीतरी करू करू शकते. शकते. आणि ते ओके. पूर्ण हँडवर्क होतं. सो मी पूर्ण रात्र जागून ते वर्क केलं होतं, कारण की नेक्स्ट डे सकाळपासूनच ट्रायल, मग ते सगळं म्हणजे शूट वगैरे ते चालू होणार होते. सो त्यावेळेसच मला म्हणजे ती माझी बेस्ट मेमरी आहे, की मी काहीतरी केलं असं छान त्यावेळेस. ओके. पुढचा क्वेश्चन गौरीसाठी. गौरी, एम.एन. विट्याबद्दल काय सांगू शकशील? एम एल व्ही टी आयमध्ये खरंच ॲडमिशन घ्या, कारण टीचर्स खूप चांगले आहेत आणि खूप छान शिकवतात. सिलेबसमध्ये आहे ते तर नक्कीच शिकवतात, पण आउट ऑफ सिलेबस किंवा जॉबसाठी पण खूप आपल्याला अपॉर्च्युनिटीज पण देतात आणि तेवढं आपल्याकडून करून पण घेतात, की तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी कोणत्याच कॉलेजमध्ये खरंच मिळणार नाही. ओके. ठीक आहे. थँक यू सो मच गौरी अँड मयुरी. तुम्ही थँक इथे यू. आला वेळात वेळ काढून. टीम एम.एन. विट्याकडनं खूप खूप धन्यवाद.